बऱ्याच वर्षांपूर्वी पवित्र बायबलमध्ये लिहिण्यात आलेल्या प्रार्थनेचं मी त्यावरती अध्ययन केलं. कोणी या प्रार्थना केल्या, त्यांनी कधी प्रार्थना केली, त्यांनी कशा प्रार्थना केल्या आणि त्यांनी प्रार्थना का केली या महत्त्वपूर्ण विषयाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या दिवशी याच प्रकारे लिहिण्यात आलेली प्रार्थनेविषयीचं वचन तुम्हाला सांगायचं आहे ही आशा मी करत आहे. त्याने का प्रार्थना केली, त्याने कधी प्रार्थना केली, त्याने कशी प्रार्थना केली या 3 प्रश्नांचं उत्तर देण्या अगोदर ज्या परिस्थितीमध्ये तो होता त्या सिच्युएशनबद्दल, त्या परिस्थितीबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. मला तशी आशा आहे. असू शकतं की या वेळेला जशा परिस्थितीमधून तो चाललेला होता त्याच प्रकारच्या स्थितीतून तुम्ही जात असाल. त्याने कशा प्रकारे ज्या अडचणीमध्ये तो होता त्यावरती त्याने विजय मिळवला, कशा प्रकारे त्याला तो विजय प्राप्त झाला, त्या वेळेमध्ये ज्या भयंकर परिस्थितीमध्ये तो होता त्या भयंकर समयामध्ये त्याला कसा विजय प्रार्थनेद्वारे प्राप्त केला त्याविषयी सांगणार आहे. ज्यांना कोणाला हा संदेश चांगल्या प्रकारे लिहायचा असेल त्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. आज मी तुम्हाला जो संदेश सांगणार आहे त्या टायटलचं नाव आहे सर्व काही संपलं आहे. असा विचार करत असताना, सर्व काही संपलं हा विचार करण्या अगोदर सर्व काही संपलं आहे अशा समयामध्ये काय आपल्यामध्ये असं कोणी आहे का? माझ्या जीवनामध्ये देखील सर्व काही संपलं आहे. सर्व आशा निराशेमध्ये बदललेल्या आहेत. माझं आता सर्व संपलं आहे, आता माझं काम झालं हे बोलून असं बोलण्याच्या समयामध्ये तुमच्या जीवनामध्ये असं घडलेलं आहे तर मी तुम्हाला चांगली बातमी सांगण्याची आशा करत आहे. तुम्ही देखील असं बोलून विचार करत असाल की माझं काम आता संपलं, परंतु प्रभू असं बोलत आहे की तुमचं काम अजूनही बाकी आहे. सर्व काही संपलं आहे असा विचार तुम्ही करत आहात, पण देव बोलत आहे काहीही झालेलं नाही, अजून बरंच काही बाकी आहे. सर्व काही संपलं असा तुम्ही विचार करत आहात, परंतु तुम्ही अजून बरंच काही करायचं आहे असं देव सांगत आहे. काय केलं पाहिजे? माझं काम झालं आहे असं बोलणारे तुमचं काम अजून संपलेलं नाही, अजून देखील आहे. प्रभू हे बोलत आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे? बरेचसे महत्त्वपूर्ण पाठ तुम्हाला सांगायचे आहे अशी मी आशा करत आहे. सर्वात पहिलं, अचानकच संकट येतं त्यावेळेला. दुसरी गोष्ट, तब्येत बिघडते तेव्हा. तिसरी गोष्ट, विपत्ती येते त्या वेळेमध्ये. आणि चौथी गोष्ट, सर्व काही संपलं आहे हा विचार करण्याच्या वेळेत काय घडलं? काहीतरी अद्भुत घडलं, अद्भुत कार्य घडलं. कसं? तर चला फ्रेंड्स, दुसरे राजे अध्याय 20. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा तो मरावयास टेकला होता त्या समयी हिजकिया जो एक राजा होता त्याला असा आजार झाला की तो मरावयास टेकला. साधारणपणे राजा असं जेव्हा म्हणतात, एका राज्यावरती राज्य करणारा राजा असं म्हणतात, तेव्हा साधारणपणे आपल्या मनामध्ये काय विचार येतात? कदाचित तो 60 वर्षाचा असेल, 65 वर्षाचा किंवा 70 वर्षाचा तो असू शकतो. कोणीही असा विचार करेल का? आपल्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून बायबल वाचत आलेले आई आणि वडील आहेत. लाईव्ह प्रोग्राममध्ये परमेश्वराचं वचन सांगणारे परमेश्वराचे सेवक आहेत. वचनाविषयी सांगत असणाऱ्या बहिणी आहेत, तसंच भाऊ देखील आहेत. कदाचित बायबल स्टुडंट्स असतील किंवा स्कॉलर असतील, असू शकतात. हिजकिया याला असा आजार झाला की तो मरावयास टेकला. हिजकिया एका राज्यावरती राज्य करणारा राजा आहे. मरणप्राय आजार त्याला झाला आणि तो बिछाण्यावर खिळला. जेव्हा त्याला असा आजार झाला की तो मरावयास टेकला त्यावेळेला त्याचं वय किती होतं ते त्याच्या जीवावर बेतलं होतं. त्याला जो आजार झालेला होता त्यामुळे त्याचा जीव जाणार होता. एवढ्या सिरियस अशा आजाराने तो त्रसित झालेला होता. त्या वेळेला त्याचं जे वय आहे ते किती असू शकतं? 70 किंवा 75 वर्षांच्या वयात भयंकर असा आजार येऊन
आजकाल कोणी मरून गेलं तर त्याकरिता जास्त दुःख करण्याची काही गरज नसते. 60 वर्षांच्या नंतर जर एखादा आजार झाला तर साधारणपणे विचार करतात, हो 60 वर्षांच्या नंतर तर कमजोरी ही येत असतेच ना. अशा प्रकारचे विचार हे येत असतात. 50 वर्षांच्या नंतर जर एखाद्याला मरणाचा आजार झाला तर मग तेव्हा आम्हाला थोडंफार दुःख वाटू लागतं. अरे 50च वर्षांचे होते, 50 वर्षांच्या वयामध्येच एवढा भयंकर आजार झाला, कॅन्सर झाला, किंवा 50 वर्षामध्येच त्यांना हार्ट अटॅक आला. 50 वर्षांच्या वयामध्येच त्यांच्या जीवावर बेतलेलं असतं, त्यामुळे हळहळ व्यक्त करण्याची संधी असते. तर आता हिजकियावरती भयंकर आजार आलेला आहे आणि तो मृत्यूशय्येवर खिळलेला होता. मी विचारत आहे, त्याचं वय किती होतं माहीत आहे? केवळ तो 39 वर्षांचा होता. ही वॉज जस्ट 39 इयर्स. 25 वर्षांच्या वयामध्ये देशावरती राज्य करण्याचं भाग्य त्याने मिळवलं. 14 वर्षापर्यंत त्याने राज्य केलं. 14 वर्षापर्यंत त्याने राज्य केलं तेव्हा त्या वेळेला म्हणजे 14 वर्ष राज्य केल्यानंतर हिजकियाचं वय म्हणजे तो आता 39 वर्षांचा होता. 14 वर्ष राज्य केलं. त्या काळामध्ये साधारणपणे राजा 30 ते 40 वर्ष राज्य करायचे. कमीत कमी ते एवढं राज्य करत होते. दाविदाने देखील 40 वर्षापर्यंत राज्य केलं होतं. शल्मोनाने 40 वर्षापर्यंत राज्य केलं. पुढारी म्हणून इस्रायल लोकांचं नेतृत्व मोशेने 40 वर्ष केलं. 40 वर्ष हे साधारणपणे परिपूर्णतेला दर्शवितात. येणाऱ्या 40 वर्षापर्यंत राज्य करणार असणारा हा मनुष्य अचानकच त्याला शारीरिक आजार झाला आणि त्याचं वय पहा केवळ 40 वर्षांचंच होतं. त्याला अजूनही बरंच काही करायचं होतं. त्याच्यावरती बऱ्याचशा जबाबदाऱ्या होत्या. देशाचं सर्व भविष्य त्याच्यावरती अवलंबून होतं आणि अशा वेळेमध्ये त्याच्या प्राणावर संकट आलं तर काय होईल? आज आपल्यामध्ये असं कोणी आहे का? माझ्या सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. माझी पत्नी, माझे लेकरं, मला जन्म देणारे माझे आई वडील, त्या सर्वांच्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर आहे. कुटुंब चालविण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. मंडळी चालविण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. माहिती नाही, अचानक ही समस्या माझ्यावरती आली. अचानकच ही समस्या जीवनामध्ये आली. अचानकच हा त्रास होऊ लागला आहे. अचानकच हा आजार माझ्यावरती आलेला आहे. अचानकच हे नुकसान माझ्यावरती आलेलं आहे. अचानकच हे त्रास आलेले आहेत. अचानकच आलेली आहे ही विपत्ती. काय कुणी अशा प्रकारच्या परिस्थितीमधून जात आहे का? एवढे ओझे आणि इतक्या जबाबदाऱ्या घेऊन पुढे जाऊ लागतात तेव्हा अचानकच अशा समस्या येतात. काय आपल्यामध्ये असं कोणी आहे? ही या वयामध्ये येणारी समस्या नाही. या वयामध्ये अशी परिस्थिती यावी असा वेळ नाही. या वयामध्ये या परिस्थितीमध्ये जर अशी समस्या आली तर काय होईल? असं दुःख करत असणारे व तळमळत असणारे कोणी आहेत का? ऐका फ्रेंड्स, इस्रायल देशाचं भविष्य हिजकियावरती आधारित होतं. हिजकिया परमेश्वरावरती भरोसा ठेवून, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या तो त्यावेळेला पूर्णच तो करत होता. तेव्हा अचानकच मरणप्राय आजार त्याच्यावरती आला. तो आजार अचानक आला. आज आपल्यामध्ये असं कोणी आहे का? अचानकच हा आजार झाला आहे. साधारणपणे 30 वर्षांच्या वयामध्ये कोणता आजार होत नसतो. 40 वर्षांच्या वयामध्ये कोणता आजार येत नसतो. 50 वर्षांच्या वयामध्ये देखील असे आजार येत नसतात. तरीही माहिती नाही, होत नसतो असा आजार माझ्या घरामध्ये माझ्या पतीला झाला आहे, माझ्या मुलाला झालेला आहे, माझ्या पत्नीला झाला आहे किंवा माझ्या मुलीला झाला आहे. आपल्यामध्ये असं कोणी आहे का? अचानक आपल्यावरती एखादी अशी विपत्ती येते तेव्हा मग आपण पुढे जाऊ शकत नाही. काय करायचं समजत नाही. आपण भयभीत होतो. असं कोणी आपल्यामध्ये आहे का? माहिती नाही, कित्येकदा काय होतं की अचानक आपल्यावरती समस्या येत असते. सर्व काही ठीक चाललेलं असतं, त्याच वेळेला समस्या येते. माझ्या देवा, आत्ताच थोडंसं सेटल झालो होतो, मला चांगलं काम मिळालं, चांगली नोकरी मिळाली. अगोदर तर मी एकच वेळा जेवण करत होतो, आता 2 वेळेला जेवण करण्याची परिस्थिती आहे. एके वेळी मी लोकांपुढे हात पसरून मदत मागत होतो, आता 4 लोकांना मदत करण्याची स्थिती माझी झालेली आहे. भाडोत्री घरामध्ये राहत असताना एका घरामधून दुसऱ्या घरामध्ये जाणं, त्या सर्व कष्टांनंतर मी हे छोटंसं घर विकत घेतलं. पूर्वी मी पायी कामावर जात होतो, आता ऑटोने जात आहे. पूर्वी खूपच त्रास होत असायचा, परंतु आज मी एक छोटीशी बाईक खरेदी केलेली आहे किंवा छोटी कार विकत घेतलेली आहे. थोडाफार त्रास आता कमी झालेला होता. जेव्हा मी याचा विचार करत होतो तेव्हा अचानकच ही समस्या आली आहे. काय करायचं काहीच समजत नाही. जर अशा स्थितीमध्ये तुम्ही आहात तर लक्ष देऊन ऐका. हिजकिया याचं वय
40 वर्षांचाही नव्हता, तो 40 वर्षांचा देखील नव्हता, तर तो 39 वर्षांचा होता. अचानकच त्याच्यावरती येऊन हा आजार पडला. छोटा मोठा असा हा आजार नव्हता, तर त्याचा जीव जाणारा हा आजार झालेला होता. काय आपल्यामध्ये असं कुणी आहे? ब्रदर, मला जो आजार झालेला आहे तो छोटा मोठा आजार नाही. मला हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. डॉक्टरांना विनवण्या करत राहावं लागत आहे. ते औषधं, त्या ऑपरेशनसाठी, त्या ट्रीटमेंटसाठी, या सर्व गोष्टींसाठी जे पैसे पाहिजेत त्या पैशांसाठी हात पसरावे लागत आहेत. हा जो आजार आलेला आहे तो आजारच फार भयंकर आहे. 4 डॉक्टर 4 प्रकारे गोष्टी सांगत आहेत. वाचण्याची काही संभावना नाही असं ते सांगतात. वाचण्याची काही संभावना नाही, जर वाचले तरी देखील साईड इफेक्ट्स होतील असं सांगतात. मला आता फार भीती वाटत आहे ब्रदर. मला अचानक हा आजार झालेला आहे. आपल्यामध्ये असं कुणी आहे का जे अशा प्रकारे बोलत आहेत? मी भयंकर आजारामधून जात आहे आणि डॉक्टरांना देखील या आजाराचं निदान होत नाही. अशा परिस्थितीमधून, अशा आजारामधून मी चाललेलो आहे. असं कुणी आहे का जे असं बोलत आहे? त्या दिवशी हिजकियासारख्या राजाला जो आजार झाला त्याला बरं करणारे डॉक्टर त्या काळी नव्हते. त्याच्याकडे अधिकार होता, धनसंपत्ती देखील होती. त्याचा आजार बरं करणारा, त्याला सोडविणारा नव्हता. म्हणजे काय आपल्यामध्ये असं कुणी आहे का? ब्रदर, आमच्याकडे धनसंपत्ती आहे, बिल्डिंग्स आहेत ब्रदर, सुख समृद्धी आहे ब्रदर, सर्व काही भरपूर आहे, परंतु आम्हाला आरोग्य नाही. डॉक्टर तर प्रयत्न करत आहेत, परंतु आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही असं सांगतात. अचानक हा आजार आलेला आहे असं बोलणारे, अचानकच ही विपत्ती आमच्यावर आली आहे असं बोलणारे कुणी आपल्यामध्ये आहेत का? तुमच्या समस्येवरती केवळ एकच उपाय आहे. तुमच्या समस्येला दूर करणारा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराजवळ हिजकिया राजा, तो महाराज देवाकडे गेला. अचानक त्याच्यावरती जी परिस्थिती आली ती समस्या घेऊन हिजकिया राजा देवाकडे गेला. सर्व शक्तिमान परमेश्वर देवाकडे तो गेला. अचानकच विपत्ती आली तेव्हा त्याची तब्येत बिघडली व शरीरामध्ये तो आजारी पडला. अचानक तो आजार आला तेव्हा, त्याची प्रकृती खराब झाली तेव्हा तो हिजकिया किती त्रसित झाला असेल याविषयी जरा विचार करून पहा. जे कष्ट येत असतात कित्येकदा ते तर एकाच घरावरती आलेले आहेत अशा प्रकारे वाटत असतं ना. कित्येकदा ज्या अडचणी असतात ते एकामागो एक येतात. माहीत आहे याचा अर्थ काय आहे? मिनी बसमध्ये किंवा सिटी बसने येत नाहीत त्या अडचणी. कित्येक वेळेला मालगाडीमध्ये येतात. माहीत आहे ना मालगाडी कशी असते? जेव्हा तिकडे रेल्वेचं फाटक बंद करून टाकतात, आपण कारमध्ये किंवा बाईकवर तिथे वाट पाहत थांबलेलो असतो. जर एखादी सुपरफास्ट ट्रेन असेल तर ती तर खूप हाय स्पीडने येत असते, क्षणामध्ये ती निघून जात असते. परंतु जेव्हा मालगाडी येते तेव्हा मी तिथले डबे मोजत बसतो. 1, 2, मग 3, मग 23, मग पुढे 27, पुढे 32, मग 34. शेजारी असणारा म्हणतो बस झालं, मोजून झालं आहे, आता थांब. ते ऐकत असणाऱ्याला देखील त्रास वाटू लागतो. परंतु ती मालगाडीत चाललेलीच असते. कित्येकदा संकट देखील असेच याच प्रकारे येत असतात, एकामागं एक, एकामागं एक, एकामागून आणखी एक. कालच्या दिवसापर्यंत होती ती केवळ आर्थिक अडचण होती. आजच्या दिवशी तर आता तब्येतीची समस्या आली. तर काही लोकांना कौटुंबिक समस्या येत असते. तर मग काही लोकांना मुलांविषयीची समस्या येते. मग काही लोकांना आपल्या पत्नीविषयी समस्या आहे. काही कुटुंबांमध्ये मुलांविषयीची समस्या, काही कुटुंबांमध्ये पतीची समस्या. काही लोकांना नोकरीमध्ये समस्या, तर काही लोकांना बेरोजगारीची. काही लोकांच्या व्यवसायामध्ये समस्या, एकामागे एक समस्या. अशा एकामागोमाग एक समस्या येत असेल तर कृपा करून ऐका. अचानकच एक विपत्ती आलेली आहे. त्याचं आरोग्य बिघडून गेलं. त्याच वेळेमध्ये एक जोखीम येऊन उभी होती. ती जी समस्या तिथे आलेली होती, जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर त्या समयी बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, अध्याय 20 वचन 1 मध्ये. त्या समयी याचा अर्थ काय होत आहे? त्या समयी म्हणजे कोणत्या दिवसामध्ये हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्या समयी म्हणजे कोणत्या दिवसांमध्ये ती समस्या आली माहीत आहे का? अशूरचा राजा जेव्हा त्याच्या विरोधात आला होता त्या दिवसांमध्ये. मी वाचत आहे, अध्याय 18 वचन 13.
वचन 13 आपण वाचू. हिजकिया राजाच्या कारकिर्दीच्या 14व्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहुदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली. त्याने ते सर्व नगर हस्तगत केले त्या समयामध्ये. कोणत्या समयी माहीत आहे? 14 वर्ष यहुदा देशावरती हिजकिया राजा राज्य करत होता. त्या समयामध्ये त्याचं वय त्यावेळेला फार कमी होतं. जेव्हा तो 39 वर्षांचा झाला तेव्हा त्याचं वय फार काही एवढं जास्त नव्हतं. त्यावेळेला त्याला हा आजार झाला. अचानक येणारा असा तो आजार नव्हता, परंतु तो त्याच्यावरती अचानकच आला. या विषयामध्ये आपण असं बोलत असतो की ही नोकरी अशा प्रकारे जाणारी नव्हती, ती अचानकच गेली. अचानकच हातातली नोकरी निघून गेली. काय आपल्यामध्ये असं कोणी आहे का? अचानक माझी नोकरी गेली आहे. अचानकच हा त्रास मला सुरू झाला. याचा अर्थ काय आहे? आजार नको यायला पाहिजे होता, परंतु अचानकच आला. हा आजार अचानकच आला आहे. प्रभू, ही नोकरी खरोखरच तर जायला नको होती. अचानकच माझी नोकरी निघून गेली किंवा अचानकच माझ्यावर ही समस्या आली. म्हणजे अकस्मातच अचानकच हा आजार माझ्या जीवनावरती आला. माहीत आहे याचा अर्थ काय असतो? हिजकिया राजावर देखील अशा प्रकारची विपत्ती आली. कृपया लक्ष द्या. अचानकच येणारी विपत्ती तिचा तुमच्या जातीशी काहीही संबंध नसतो. तिला तुमच्या वयाशी काही घेणं देणं नसतं. तुमच्या स्वभावाशी घेणं देणं नसतं. तुमच्या संपत्तीशी घेणं देणं नाही. तुमच्या रंगाशी संबंध नाही. तुमच्या स्थानाशी संबंध नाही. कुळाशी संबंध नसतो. केवळ अचानकच जी ही समस्या तुमच्यावर येऊ पाहते ती तुमच्यावरती येत असते. तुमच्या आत्मिकतेशी देखील काही संबंध नसतो. मी खूप आत्मिक आहे, मी मोठा धार्मिक आहे, प्रार्थना करणारा आहे, यामुळे माझ्यावरती कोणतंही संकट अचानक येणारच नाही, माझ्यावरती कोणताही आजार अचानक येणार नाही, असा विचार करू नका. पहा, लाजर, मरिया, मार्था अशा या 2 बहिणी आणि एक भाऊ, त्यांचं कुणाचं लग्न झालं असं बायबलमध्ये लिहिलेलं नाही. मला असं वाटतं की ते सर्वजण खूप तरुण व्यक्ती होते. ते आत्मिक व्यक्ती होते. येशूवरती खूप प्रेम करणारे ते होते. मरियेचं लग्न झालेलं नव्हतं. मार्थेचं लग्न झालेलं नव्हतं. लग्न झालेलं नव्हतं असं आपण पाहू शकतो. लग्न न झालेल्या अशा या बहिणींचा तो एक लहान भाऊ होता. जरा सांगा त्याचं वय किती असेल? अचानकच तो आजारी पडलेला होता. मी या विषयाबद्दल का सांगत आहे? कारण की तो तरुण होता. अचानकच त्याच्यावर तो आजार आला होता. काय आपल्यामध्ये असं कोणी आहे का? त्या मुलाचं वय 14 वर्षांचं आहे किंवा मुलीचं वय 21 वर्षांचंच आहे, 14 वर्षांचाच आहे. अचानकच मोठा आजार झाला आहे. ते त्रासलेले आहेत, ते व्यथित झालेले आहेत. असं कोणी इथे आहे का? निराश होऊ नका. आज मी तुम्हाला चांगली बातमी देतो. त्यावेळेला यशायाने अजिबात मागे पुढे न पाहता जे सांगायचं होतं ते सांगून टाकलं. यामुळे हिजकिया अश्रू ढाळून प्रार्थना करू शकला. परमेश्वराचा नम्र सेवक म्हणून मी तुम्हाला इशारा देत आहे. जसं तुम्हाला सांगितलं पाहिजे ते सांगत आहे. माझ्या भाऊ आणि बहिणींनो, परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो आणि यामुळेच पवित्र आत्मा या सेवकाच्या द्वारे खरोखरच तुमच्याशी तो आता बोलत आहे. प्रभूकडे तुम्ही फिराल यासाठी, तुम्ही पश्चाताप कराल यासाठी, प्रार्थना कराल यासाठी, विनवणी कराल यासाठी, तुम्ही मागे फिराल यासाठी देव तुमच्याशी स्पष्टपणे बोलत आहे. जरा विचार करा. चान्स नाही असं ते सांगत असतील, परंतु माझा प्रभू तुम्हाला संधी देत आहे हे मी सांगत आहे. तुम्हाला तो आणखी एक चान्स देईल. तो संधी देणारा देव आहे. आरोग्य देणारा परमेश्वर, त्या देवाचा प्रचार मी करत आहे. प्रार्थना करूया. तो चान्स देईल. चला प्रार्थना करूया. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर, आम्ही तुला प्रार्थना करतो. एवढ्या स्पष्टपणे बोलणारा परमेश्वर कोण आहे? मनुष्याचं अंतकरण पाहून, मनुष्यामध्ये जे दिसून येतात ते विचार पाहून, मनुष्याचं उठणं बसणं पाहून, मनुष्यामध्ये ज्या पीडा आहेत त्या सर्व गोष्टी पाहून, ते आजार पाहून, हे देवा, पाहू शकणारा, समजू शकणारा, स्वीकारू शकणारा आणि स्पष्टपणे बोलू शकणारा तू परमेश्वर आहेस. तुझ्याशिवाय कोण आहे बापा? हिजकियासारख्या एका राजावरतीच समस्या येऊन पडली. जेव्हा जेव्हा समस्या आली तो तुझ्यावरतीच अवलंबून राहिला. तुझ्या उपस्थितीमध्ये धावत येऊन त्याने गुडघे टेकले. असाच अनुभव तू आम्हाला दे बापा. जेव्हा समस्या येते तेव्हा मनुष्याच्या समोर हात पसरू नये, तर केवळ तुझ्या उपस्थितीमध्येच
प्रत्येक वेळी जेव्हा समस्या येत असतात, अडचणी, त्रास आणि संकट जेव्हा येतात, मनुष्यांच्या समोर आम्ही विनवणी करत असतो, परमेश्वराच्या पुढे आम्ही हात करत नाही. हात ज्याच्या पुढे पसरले पाहिजेत, ज्याच्या पुढे विनंती केली पाहिजे, ती केवळ तुझ्या समोरच. हिजकिया राजा कितीतरी व्यस्त होता तरी देखील तुझ्या उपस्थितीला जितकं महत्त्व दिलं पाहिजे त्याने दिलं. बापा, जीवनामधील आव्हानं, सर्व समस्या आणि त्या सर्व स्थितीवरती तुझी उपस्थिती हीच उपाय आहे. त्याचं उत्तर केवळ तुझं मंदिरच आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही प्रार्थना केली तर तू उत्तर देशील. या विश्वासानेच तुझ्या मंदिरामध्ये धावत येऊन त्याने तुझ्या उपस्थितीमध्ये प्रार्थना केली. या वेळेला तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रत्येक व्यक्तीला तू दर्शन दे देवा. प्रत्येक एका व्यक्तीची जीही अडचण आहे त्यांना तू उत्तर दे देवा. जितकेही एकत्रित झालेले आहेत त्या सर्वांना तू आशीर्वाद दे. आमच्या जीवनाला तू आशीर्वादाचं कारण बनव. तू आम्हाला सुरक्षित ठेव. येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मागत आहोत बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.